तर स्टुडंट्स, आपण पाहतो आहे क्लास 6 महाराष्ट्र बोर्ड जनरल सायन्स चॅप्टर नंबर 3, दॅट इज डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. ओके, चला तर स्टार्ट करूया. पहिली गोष्ट पहा, आपल्याला इथे दाखवलेलं आहे डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी वर्डचा मिनिंग पहा काय होतो आहे. इथे आपल्याला कोणता वर्ड आलेला आहे? डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय रे? डायव्हर्सिटी शब्दाचा मिनिंग होतो व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे फरक. जसं आता आपण पाहूया, आपल्या आजूबाजूला खूप सगळे काय असतात? प्राणी असतात, बरोबर आहे ना. प्रत्येक प्राण्यांमध्ये आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक प्राण्यांचा जो आकार आहे, आकार वेगळा असतो की नाही. प्रत्येकांच्या डोळ्यांची स्टाईल वेगळी असते, केसांचा रंग वेगळा असतो, शेपटीची तऱ्हा वेगळी असते. तर आपल्याला माहिती आहे की जितके पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्या आजूबाजूला आहे त्यांच्यामध्ये खूप सगळं आपल्याला काय पाहायला मिळते? व्हेरिएशन पाहायला मिळते, बरोबर. या व्हेरिएशनला म्हणतो आपण डायव्हर्सिटी. या व्हेरिएशनलाच काय म्हणतो आपण? डायव्हर्सिटी म्हणतो. तर या लेसनमध्ये आपल्याला पाहायची आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन वर्डचा मिनिंग होतो विभागणी. क्लासिफिकेशन म्हणजे काय? विभागणी. आपण काय करतो? लिव्हिंग थिंग्स. आता एक बेसिक आपल्याला माहिती आहे की मी लिव्हिंग थिंग्सला 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड करू शकते. कोणत्या? प्लांट्स आणि ॲनिमल्स, बरोबर ना. पण प्लांट आणि ॲनिमल्स एवढंच नाही आहे, यापेक्षाही जास्त टाईपमध्ये आपण काय करू शकतो? लिव्हिंग थिंग्सना डिवाईड करू शकतो. आणि त्या टाईप्स कुठल्या ते आपण आता या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया. फर्स्ट थिंग, कॅन यू रिकॉल in which sphere of the earth do living things exist? लिव्हिंग थिंग्स जे आपल्याला माहिती आहे त्या कुठल्या स्पियरमध्ये एक्झिस्ट करतात? त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की अर्थचे कुठकुठले स्पियर्स आहेत. तुम्हाला आठवतं का? याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिले आहे कोणकोणते स्पियर्स आहेत अर्थचे स्पियर आहे. कुठले स्पियर आहेत? एक आहे हायड्रोस्पियर. त्यानंतर हायड्रोस्पियर म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त वॉटर जे असतं, अर्थचा वॉटरवाला जो पार्ट आहे त्याला आपण हायड्रोस्पियर म्हणतो. त्यानंतर दुसरा टाईप आहे लिथोस्पियर. लिथोस्पियर म्हणजे लँडवाला पार्ट जो आहे अर्थचा, त्याला आपण लिथोस्पियर म्हणतो. त्यानंतर ॲटमॉस्फियर म्हणजे एअरवाला पार्ट, बरोबर आहे ना. हायड्रोस्पियर, लिथोस्पियर, ॲटमॉस्फियर आणि त्याच्यामध्ये असणारी सगळेच्या सगळे लिव्हिंग थिंग्स, त्यांना एकत्रितपणे आपण कुठला वर्ड यूज करतो? त्यांना एकत्रितपणे आपण म्हणतो बायोस्पियर. कुठला स्पियर म्हणतो आपण त्यांना? बायोस्पियर, बरोबर आहे ना. तर लिव्हिंग थिंग्स कुठे पाहायला मिळतात? लिव्हिंग थिंग्स आपल्याला कुठे पाहायला मिळतात? लिव्हिंग थिंग्स हायड्रोस्पियरमध्ये म्हणजे पाण्यामध्ये असतात. लिव्हिंग थिंग्स लिथोस्पियर म्हणजे लँडवर असतात. लिव्हिंग थिंग्स ॲटमॉस्फियरमध्ये पण असतात. म्हणजे अर्थच्या तिन्ही स्पियरमध्ये आपल्याला काय मिळते? लाईफ, लिव्हिंग थिंग्स पाहायला मिळतात. ओके, सो क्वेश्चन पहा काय होता तुमचा क्वेश्चन होता, इन विच ऑफ द अर्थ डू लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट? आन्सर काय लिहाल तुम्ही? लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन हायड्रोस्पियर, हायड्रोस्पियर, लिथोस्पियर अँड ॲटमॉस्फियर ऑफ द अर्थ. या तिन्ही स्पियरमध्ये तुम्हाला लिव्हिंग थिंग्स पाहायला मिळतात. ओके, पुढे पहा. द जिओग्राफिकल कंडिशन ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट. We find that living things exist in all these diverse condition. याचा अर्थ पहा काय होतो. आपल्याला माहिती आहे की द जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे फिजिकल कंडिशन अर्थवरची. कुठे टेकड्या आहे, कुठे तुम्हाला समुद्र पाहायला मिळेल, कुठे घनदाट जंगल आहे, कुठे असं ठिकाण की तिथे आपल्याला एक सुद्धा पाण्याचं थेंब दिसत नाही, डेझर्ट फॉर एक्झाम्पल. अशी खूप व्हरायटी ऑफ प्लेसेस अर्थवर आहे आणि प्रत्येक ठिकाणची जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे तिथलं ॲटमॉस्फियर, क्लायमेट कसं असतं? वेगळं असतं, बरोबर आहे ना. The geographical conditions at different places on the earth are very different. We find that living things exist in all these diverse conditions. कोणतीही कितीही डायव्हर्स कंडिशन असू द्या, आपल्याला तिथे लिव्हिंग थिंग्स सापडतात.
डायव्हर्स कंडिशन म्हणजे पहा, आता जर मी एक्झाम्पल कन्सिडर केलं ना, तर तुम्ही पहा, तुम्हाला डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये ॲनिमल्स सापडतात का? सापडतात. सापडतात ना. वाळवंटामध्ये कुठले ॲनिमल्स सापडतात बरं? वाळवंटामध्ये आपल्याला सापडतात कॅमल्स असतात, स्नेक्स असतात, रॅट्स असतात, त्यानंतर विंचू, स्कॉर्पियन असे ॲनिमल्स सापडतात आणि कॅक्टससारखे प्लांट्स पण सापडतात. ओके, डेझर्टमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स सापडतात. त्यानंतर पोलर रिजन माहिती आहे का तुम्हाला? पोलर रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेश. आपला नॉर्थ आणि साऊथ पोल आहे ना, त्याला म्हणू आपण पोलर रिजन. पोलर रिजनमध्ये खूप बर्फ असतो. आपल्याकडे कशी जमीन आहे, जमिनीवर मातीच कितीही खोदा, तुम्हाला खाली काय लागेल? मातीच लागेल. पोलर रिजनवर कितीतरी किलोमीटर उंचीचे बर्फाचे थर आहेत. म्हणजे तुम्ही पोलर रिजनमध्ये कितीही जमिनीमध्ये आतमध्ये खोदाल ना, तुम्हाला काय लागेल? बर्फ लागेल. इतकं बर्फ तिथे आहे. आणि या बर्फाळ प्रदेशामध्ये तिथे आपल्याला ॲनिमल्स सापडत नाही का? तिथे पण ॲनिमल्स सापडतात, तिथे पण प्लांट्स सापडतात. वॉटरमध्ये आपल्याला ॲनिमल आणि प्लांट्स सापडतात. तर अर्थवर सगळीकडे सगळ्या टाईपच्या जागांवर आपल्याला काय सापडतात? प्लांट्स आणि ॲनिमल्स सापडतात. ओके, तर म्हणून आपण म्हटलेलं आहे की the geographical condition at different places on the earth are very different. We find that living things exist in all these diverse conditions. When we live in a certain place, we adjust to the conditions there. आपण ज्या भागामध्ये राहतो, when we live in the certain place म्हणजे एखादी विशिष्ट जागा. आपण ज्या जागेवर राहतो ना, त्या जागेच्या कंडिशन्सची, ॲटमॉस्फेरिक कंडिशन्सची आपण काय करतो? ॲडजस्ट करतो. इम्पॉर्टंट वर्ड आहे हा, ॲडजस्ट करणे. Various types of living things have survived because of their ability to adjust themselves to the conditions in the surrounding. आणि सगळीकडे जे लिव्हिंग थिंग्स आपल्याला पाहायला मिळतात, या लिव्हिंग थिंग्स ह्या त्या सराउंडिंगमध्ये त्या ॲडजस्ट करू शकतात. जे ॲडजस्ट करू शकतात त्याच लिव्हिंग थिंग्स काय होतात? सर्वाईव्ह करतात. ओके, ज्यांना ॲडजस्ट नाही करता येत ते काय होतात? मरून जातात. जसं आपल्याला डायनासोर माहिती आहे. डायनासोर जे आहे ना, ते ॲटमॉस्फिअरमध्ये जे बदल झाले त्या बदलांशी स्वतःला जुळवून नाही घेऊ शकले आणि त्यामुळे डायनासोर्स आता सापडतात का? नाही. का? कारण त्यांना ॲडजस्टमेंट करता आली नाही. कशासोबत? ॲटमॉस्फिअरसोबत, सराउंडिंगसोबत. ओके, चला पुढे जाऊया. कॅन यू टेल, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक? तुम्ही आतापर्यंत कुठले कुठले प्लांट्स आणि ॲनिमल्स पाहिलेले आहेत आणि ते सगळेच्या सगळे अलाइक आहेत का? अलाइक म्हणजे काय? अलाइक शब्दाचा अर्थ होतो सारखे. अलाइक म्हणजे सारखे. आपण एक लिस्ट बनवूया आपण पाहिलेल्या प्लांट्स आणि ॲनिमल्सची. ओके, चला पहा. तर आपण ॲनिमल्स कुठले पाहिले आहेत? तुम्ही काऊ पाहिली आहे, ऑक्स पाहिला आहे, डॉग पाहिला आहे, कॅट पाहिली असावी मी गृहीत धरते. हां, आपल्या भागातले सगळे ॲनिमल्स तुम्ही पाहिले असतील ना. कॅमल पाहिला आहे, टायगर पाहिला आहे. टायगर कुठे पाहिला? ओरिजिनल नसेल पाहिला तरी पण तुम्ही फोटोमध्ये, पिक्चरमध्ये, व्हिडिओमध्ये पाहिला असेल. ओके, त्यानंतर तुम्ही स्नेक पाहिला आहे. ओके, फ्रॉग आहे. त्यानंतर अर्थवॉर्म आहे. अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ. असे कितीतरी व्हरायटीचे प्लांट्स, ॲनिमल्स आपण पाहिले. आता मला सांगा, काऊ आणि कॅमल सेम दिसतात का? किंवा डॉग आणि कॅट दोन्ही पण ॲनिमल्सच आहेत. आता पहा, डॉग आणि कॅट जर आपण कम्पेअर केलं ना, डॉगला 2 डोळे आहेत का? कॅटला पण 2च डोळे आहे. डॉगला एक टेल आहे का? कॅटला पण एक टेल आहे. डॉगला नाक आहे, कॅटला पण नाक आहे. डॉगला अजून काय रे? पोट आहे, कॅटला पण पोट आहे. पण तरीही डॉग आणि कॅट सेम दिसतात का? नाही, ते सेम दिसत नाही. का नाही दिसत सेम? कारण त्यांच्यामध्ये ह्या इतक्या सगळ्या गोष्टी कॉमन असल्या तरी पण खूप सगळ्या व्हेरायटीज आहेत. खूप सगळे गोष्टींमध्ये ते काय आहेत? एकमेकांपासून डिफरंट आहेत. सेम इज द कंडिशन फॉर टायगर आणि स्नेक. आपण टायगर आणि स्नेकची बापरे तुलनाच नाही करू शकत. दोघांच्या शेपमध्ये किती डिफरन्स आहे. फक्त एकच गोष्ट कॉमन आहे की आपल्यासाठी डेंजरस टायगर पण आहे, डेंजरस आपण स्नेकला पण समजतो. बरोबर आहे ना.
या व्यतिरिक्त दोघंच्या दोघंही ॲनिमल कॅटेगरीमध्ये येतात. या व्यतिरिक्त दोघांमध्ये काही सिमिलॅरिटी, सारखेपणा दिसतो का? नाही दिसत. जसं आपण हे ॲनिमल्सचं पाहिलं आहे ना, तसंच प्लांट्सचं पण आहे. प्लांट पाहिलेत का तुम्ही? काही प्लांट्स असतात ना, ते एकदम छोट्या आकाराचे असतात, गवत, बरोबर. काही प्लांट्स प्रचंड मोठे असतात आकाराने, आणि काही प्लांट्स हे दुसऱ्या झाडावर चढतात, ज्यांना आपण वेली म्हणतो ना. अशी खूप सगळी व्हरायटी आपल्याला प्लांट्समध्ये पण पाहायला मिळते आणि ॲनिमल्समध्ये पण पाहायला मिळते ना. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक? सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स जे तुम्ही पाहिले आहेत ते सगळे अलाइक म्हणजे सारखे आहेत का? नाही, सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स सारखे नाहीत. ओके, तर आपण आता त्यांच्यामध्ये वेगळेपणा काय आहे तो इथे पाहून घेऊया. पहा, इथे डायग्राम दाखवलेली आहे. या डायग्राममध्येच तर पहा ना तुम्हाला किती व्हरायटी ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स पाहायला मिळतात ना. काही अगदी छोटे जे बांध असतो शेतांचा त्याच्यावर वाढतात, गवत एकदमच किती सेंटीमीटरमध्ये असेल त्यांची लांबी, आणि काही प्लांट्स खूप मोठे वाढतात, साईजमध्ये वाढतात ना. काही प्लांट्सला फ्लॉवर्स येतात, काही प्लांट्सला फ्लॉवर्स येतच नाही अजिबात. ओके, काही प्लांट्सला मोठं फ्रूट लागतं, एकच फ्रूट जे खूप मोठं असतं, पंपकिनसारखं. आणि काही प्लांट्सना बोरासारखे छोटे छोटे फ्रूट्स लागतात की नाही? बापरे, किती सगळी व्हरायटी आहे ना. तर आपण ही व्हरायटी इथे डिस्कस करणार आहोत. पहा, तर व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. आपल्या आजूबाजूला बऱ्याच वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स आपण पाहतो. ओके, सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट. आता इथे व्हरायटी डिस्कस केलेली आहे, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे बेटा, काळजीपूर्वक पहा. ओके, प्लांट्समध्ये कोणकोणती व्हेरायटी पाहायला मिळते हे इथे आपल्याला दाखवलेली आहे. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट. सम प्लांट्स आर शॉर्ट. सी व्हॉट इज दिस? सम प्लांट्स दे आर शॉर्ट. शॉर्ट म्हणजे आखूड असतात. वाईल द अदर्स आर टॉल. काही प्लांट्स खूप उंच असतात. अँड हॅव ए कॅनोपी. आणि त्यांना कॅनोपी पण असते. कॅनोपी शब्दाचा अर्थ काय होतो पहा. आता मी जर इथे तुम्हाला एक प्लांट काढून दाखवलं, आपण प्लांट नॉर्मली असं काढतो ना, हा जो पार्ट आहे, एक लांब लचक स्टेम असतं झाडांना, ही सॉईल काढली मी, आणि सगळ्या जे ब्रांचेस आहेत ना त्या असा पर्टिक्युलर शेप घेतात पहा, वरती डोक्यावरती है ना. हे सगळे त्यांचे लीव्ज असतात, आणि खाली एक लांब लचक स्टेम आहे, आणि जमिनीच्या आतमध्ये काय आहेत त्यांचे रूट्स आहेत. ओके, असं स्ट्रक्चर असतं ना प्लांटचं. तर हा जो छतासारखा पार्ट जो दिसतोय ना प्लांटचा वरचा, याला आपण म्हणतो कॅनोपी. या पार्टला काय म्हटलं जातं? हा जो पार्ट आहे, क्राऊन किंवा छत, याला कॅनोपी असं म्हणतात. काय म्हणतात? कॅनोपी. ओके, प्रत्येक प्लांटला कॅनोपी असते का? नाही. ज्यांची हाईट जास्त असते, जे खूप उंच वाढतात, त्यांना काय असतं वरती? कॅनोपी म्हणजे छतासारखं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. हां, तर आपण कुठे होतो पहा. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट, सम आर टॉल, सम हॅव ए कॅनोपी. काहींना कॅनोपी असते. सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर. काही प्लांट्स अंडर वॉटर म्हणजे पाण्याच्या आतमध्ये ग्रो होतात. व्हाईल सम अदर्स फ्लोट ऑन द वॉटर. फ्लोट म्हणजे तरंगणे. काही प्लांट्स असे असतात जे पाण्यावर तरंगतात. फॉर एक्झाम्पल लोटस. लोटसचा प्लांट माहिती आहे ना तुम्हाला? लोटस काय होतं? लोटस पाण्यावरती तरंगतं, बरोबर आहे. त्याची मुळं खूप आतमध्ये, पाण्याच्या आतमध्ये जमिनीमध्ये असतात, आणि बाकीचं झाड काय असतं? पाण्यावरती तरंगतं. ओके, सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर, some other float on water. We find that some plants grow even in desert. Desert मध्ये पण काही plants grow होतात. Moreover, we find that there is a lot of variety. Variety म्हणजे differences in the same type of plant. आता एक सेम टाईपचे प्लांट घ्या. 2 आंब्याचे झाडं घ्या तुम्ही. घ्या म्हणजे हातात नका घेऊ. पहा, त्यांना ऑब्झर्व करा. ते दोघं झाडं सेम वाढतात का? नाही वाढत. त्यांच्या खोडांची डिझाईन अलग असते, ब्रांचेसची स्टाईल अलग असते, त्यांना लागलेल्या आंब्यांची टेस्ट अलग असते ना. मी एक झाड पाहिलं होतं, त्याचा आंबा खाल्ला ना की खोबऱ्यासारखा लागायचा, आणि तुम्ही एक अख्खी कैरी जी आहे ना ती खाऊ शकायचे. तो आंबट कमी होता आणि त्याची टेस्ट खूप छान होती. आणि दुसऱ्या एका झाडाचा आंबा अतिशय आंबट होता, इतका आंबट की तुम्ही थोडीशी चिरी पण खाल्ली तरी तुमचे दात आंबतील. आणि एक माझ्या मामाच्या गावाला आंब्याचं झाड होतं, त्याला तर अक्षरशः कडू लागायचा आंबा तो.
एकाच अंगणामध्ये जर 5-6 आंब्याची झाडं असतील, प्रत्येक झाडाच्या आंब्याची टेस्ट कशी असू शकते, वेगळी असू शकते. साईज वेगळी असते. 2 आंबे जरी विकत आणले ना आपण मार्केटमधून, तरी ते जसेच्या तसे सेम साईजला, टेस्टला असत नाही. का? कारण त्याच्यामध्ये खूप सगळी काय असते, व्हरायटी असते. ओके. सो moreover, we find that there is a lot of variety in the same type of plant. For example, there are different varieties of rice. राईसच्या किती व्हरायटीज आहे आपल्याला माहिती आहे ना. बासमती, शेला बासमती, त्यानंतर चिनोर, काली मूछ, वेगवेगळ्या व्हरायटीचे मिळतात आपल्याला राईस. व्हीटची पण तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे व्हीट मार्केटमध्ये येतात ना. 147. मला जास्त व्हरायटीचे नावं नाही माहिती, पण व्हीटमध्ये, राईसमध्ये वेगवेगळी व्हरायटी असते. रोजेस पाहिले का तुम्ही? रोज म्हणजे गुलाब. आपण किती व्हरायटीचे गुलाब पाहतो ना. काही गुलाब पिंक असतात कलरमध्ये, काही व्हाईट असतात, काही दिसतात खूप सुंदर पण सेंट अजिबात नसतो. काही फ्लॉवर्सनं खूप सुंदर सेंट येतो, काही एकदम डार्क रेड असतात ना. मँगोजला वेगवेगळे फ्लेवर्स असतात. आपल्याला माहिती आहे लंगडा आंबा, हापूस आंबा, त्यानंतर देवगडचा आंबा, अजून कलमी आंबा असतो ना. वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबेसुद्धा. का एवढ्या व्हरायटी का असतात? कारण ते प्रत्येक झाडाची टाईप कशी असते, वेगळी असते. सम प्लांट्स ग्रो इवन विदाउट स्टेम, लीव्ज आणि रूट्स. काही प्लांट्स तर असे असतात त्यांना स्टेमही नसतं, लीव्जही नसतात आणि रूट्स पण नसतात. ओके. दीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स. लेट अस स्टडी दिस व्हरायटी अमॉंग प्लांट्स. ही जी व्हरायटी आहे ना प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती व्हरायटी आपल्याला काय करायची, ते डिस्कस करायची आहे. लेट अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमॉंग प्लांट्स. आपल्याला प्लांट्समधली ही डायव्हर्सिटी काय करायची आहे, स्टडी करायची आहे. ओके. चला पुढे जाऊया. सी, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. हे आपल्याला माहिती आहे, फोटोसिंथेसिसची प्रोसेस आपण पाहिली आहे. ओके. प्लांट मेक देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट्स सनलाईटमध्ये काय करतात, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. असे जे प्लांट्स असतात, सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक प्लांट्स. जे प्लांट्स सनलाईटचा यूज करून स्वतःचं फूड स्वतः बनवतात, त्यांना आपण काय म्हणतो, आपण त्यांना म्हणतो ऑटोट्रॉफिक प्लांट्स. अशा प्लांट्सला आपण म्हणतो ऑटोट्रॉफिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, आणि ऑटोट्रॉफिक प्लांटची खासियत, ते सगळ्यांमध्ये ग्रीन कलर असतो. ओके. आणि ते क्लोरोफिल असतं त्यांच्यामध्ये, आणि क्लोरोफिलच्या हेल्पने ते काय करतात, फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके. एक्झाम्पल आहे हिबिस्कस, त्यानंतर पोमग्रॅनेट, पेरिविंकल एटसेट्रा. हे प्लांट्सची नावं आहे, लक्षात ठेवा. बट सम प्लांट्स लाईक फंगसेस अँड लोरॅन्थस. आता हे दुसरे प्लांट्स पहा कोणते आहे, नाव काय आहे त्यांचं, फंगस, बुरशी, लोरॅन्थस, डॉडर, यूज अदर प्लांट्स फॉर फूड अँड आर सेड टू बी हेटेरोट्रॉफिक. काही प्लांट्स असे आहेत ना, जे स्वतःचं फूड स्वतः नाही बनवू शकत, ते फूडसाठी दुसऱ्या प्लांट्सवर डिपेंड करतात. असे जे प्लांट्स असतात त्यांना म्हणतो आपण हेटेरोट्रॉफिक प्लांट्स. म्हणजे असे काही प्लांट्स पण आहेत ज्यांना स्वतःचं फूड स्वतः बनवता येत नाही. एक्झाम्पल काय द्याल त्याचं, फंगस, लोरॅन्थस आणि डॉडर. फंगस, लोरॅन्थस आणि डॉडर हे काय करतात, हे फूडसाठी दुसऱ्या कुठल्या तरी प्लांटवर अवलंबून असतात. आपण पहा काही झाडांवर तुम्ही पाहिलं आहे का, झाडांवर येलो कलरच्या दिसताना वेलीसारख्या दिसतात, पण त्यांचा कलर ग्रीन नसतो, येलो कलर असतो त्यामध्ये. आणि हे येलो कलरचे जे प्लांट्स असतात ना, इथे दिसतंय का तुम्हाला, झाडांवर पूर्ण जे झाड असतं ना तुमचं, ते पूर्ण झाड ते काय करतात, व्यापून टाकतात, पूर्ण झाड कव्हर करतात. आणि हे जे झाड आहे ना, याला कस्क्युटा म्हणतो आपण. या झाडाचं नाव काय आहे, कस्क्युटा. याला मराठीमध्ये अमरवेल पण म्हणतात. ओके. हा जो प्लांट आहे ना, याची पिवळ्या कलरची वायरसारखा स्ट्रक्चर असतं याचं, आणि त्याला छोटे रूट्स फुटतात, ज्याने हे काय करतात, झाडांच्या स्टेममध्ये, दुसऱ्या झाडाच्या स्टेममध्ये हे एंटर होतात, आणि त्या झाडाने बनवलेलं फूड जे असतं हे काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. असे जे प्लांट्स आहेत यांना म्हणतो आपण हेटेरोट्रॉफिक प्लांट्स. कोणते प्लांट्स, हेटेरोट्रॉफिक प्लांट्स. आणि या प्लांटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या झाडांवर यांची ग्रोथ होते ना,
ज्या झाडांवर यांची ग्रोथ होते ते झाड फायनली काय होतं, मरून जातं. हेटेरोट्रॉफिक प्लांट दुसऱ्या कुठल्या तरी प्लांटला मारूनच जगू शकतं. ओके, हळूहळू ते झाड काय होऊन जाईल, ड्राय होऊन जाईल. ठीक आहे, तर हे झालं हेटेरोट्रॉफिक प्लांटचं एक्झाम्पल. ठीक आहे, आणि थर्ड पिक्चरमध्ये दाखवले हे पहा. या झाडाचं नाव आहे व्हीनस फ्लायट्रॅप. नाव काय आहे, हे जे दिसतंय ना याला म्हणतात व्हीनस फ्लाय ट्रॅप. व्हीनस फ्लाय ट्रॅपची पहा खासियत काय आहे. हा जो फ्राय नाही, हा फ्लाय ट्रॅप आहे हा. ओके, फ्लाय. व्हीनस फ्लाय ट्रॅपची खासियत काय आहे माहीत आहे का. याचा ग्रीन कलर आहे म्हणजे हा स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतो. पण ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन कमी असतो ना, प्लांटला नायट्रोजन पण लागतं, ज्या जमिनीमधून नायट्रोजन मिळत नाही त्या भागामध्ये हे प्लांट्स काय होतात, ग्रो होतात. यांना पहा, हे दिसतंय ना, ही बॅगसारखं स्ट्रक्चर दिसतंय का तुम्हाला. बॅगसारखं स्ट्रक्चर आहे आणि याचा जो गोल भाग असतो ना, हा गोल भाग याचा स्टिकी असतो, चिकट असतो. कोणताही इन्सेक्ट याच्यावर बसला की याच्यावरती हे झाकणासारखं दिसतंय का तुम्हाला, हे झाकण बंद होतं आणि याच्यामध्ये तो किडा, छोटासा इन्सेक्ट काय करतात, हे ट्रॅप करतात. त्याला बाहेर निघता येत नाही, आतल्या आतमध्ये तो मरून जातो आणि मग त्याच्या बॉडीमधले जे न्यूट्रिएंट्स असतात ते न्यूट्रिएंट्स हे प्लांट काय करून घेतात, ॲब्झॉर्ब करून घेतात. असं किडे खाणारं झाड याला म्हणतात व्हीनस फ्लाय ट्रॅप. काय म्हणतात याला, व्हीनस फ्लाय ट्रॅप. हे जे झाड आहे याला इन्सेक्टिव्होरस प्लांट म्हणतात. कुठलं प्लांट, इन्सेक्टिव्होरस प्लांट. का, कारण ते इन्सेक्ट्सना खातं म्हणून. ओके, तर पहा, दे आर कॉल्ड ॲज इन्सेक्टिव्होरस प्लांट. मी पुन्हा हा पॅराग्राफ वाचते, लक्ष द्या. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल द हिबिस्कस, पोमग्रॅनेट अँड पेरीविंकल. हे जे पहिलं फूल दिसतंय ना, सदाफुलीसारखं दिसतंय पहा, हे पेरीविंकल फ्लॉवर आहे, एटसेट्रा. सम प्लांट्स लाईक फंगसेस अँड लोरॅन्थस डॉडर यूज अदर प्लांट्स फॉर फूड अँड आर सेड टू बी हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. प्लांट्स लाईक पीचर आणि व्हीनस फ्लायट्रॅप इवन कन्झ्युम इन्सेक्ट्स. हे किडेसुद्धा खातात. दे आर इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. त्यांना म्हणतो आपण इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. ओके, सो दीज आर डिफरंट मोड ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट. मोड ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट किती आहे, पहिला आहे ऑटोट्रॉपिक, दुसरा आहे हेटेरोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिकचाच एक सब टाईप आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट. इन्सेक्टिव्होरस प्लांट मिक्सचर असतं, हां, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिकचं मिक्सचर असतं. याच्यामध्ये ग्रीन कलर दिसतोय ना आपल्याला, दिसतोय की नाही, हा ग्रीन कलर आपल्याला सांगतो की हे प्लांट फोटोसिंथेसिसची प्रोसेस तर करतात पण ते किडेसुद्धा खाऊ शकतात. ठीक आहे, तर हे आहे फर्स्ट पेज आपण पाहिलं, कोणतं, डायव्हर्सिटी इन प्लांट्स. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. प्लांटचं स्ट्रक्चर पहा कसं असतं. आधी आपण ही डायग्राम समजून घेऊया, मग पुढे जाऊया. ओके, प्लांटचं स्ट्रक्चर पहा. कोणताही प्लांट जर तुम्ही कन्सिडर केला तर प्लांटला कुठले पार्ट असतात पहा. ही जमीन आहे तुमची, सॉईल. सॉईलच्या आतमध्ये जो पार्ट ग्रो होतो, सॉईलच्या आतमध्ये ग्रो होणारा हा जो पार्ट आहे, हा दिसतोय ना आपल्याला लांबलचक, या पार्टला म्हणतो आपण रूट्स. हा पार्ट कुठला आहे, हा आहे रूट्स. प्लांटचे काय आहे, रूट्स आहे. रूट्सच्या वरती हा जो मधून पास होणारा आपल्याला स्ट्रेट दांडा दिसतो आहे, याला म्हणतो आपण स्टेम. हे काय आहे, स्टेम आहे. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज स्टेम. त्यानंतर त्याला हे जे येतात ग्रीन कलरचे जे दिसतात यांना म्हणतो आपण लीफ. हे काय आहे, लीफ आहे. लीफ नंतर या झाडांना इथे वरती काय लागलेलं आहे पहा, फ्लॉवर लागलेलं आहे. ओके, आणि फ्लॉवर्सचं रूपांतर नंतर कशामध्ये होतं, फ्रुट्समध्ये होतं. ठीक आहे, तर हे झाले फ्लॉवर प्लांटचे पार्ट. प्लांटचे पार्ट पहा कोणकोणते आहे, तुमच्या लक्षात येईल की प्लांटला कुठकुठले पार्ट असतात. एक पार्ट म्हणजे रूट, दुसरा स्टेम, तिसरा लीफ, चौथा फ्लॉवर आणि पाचवा फ्रूट. ओके, हे पार्ट्स जे आहेत प्लांट्सचे ते काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. पहा, स्ट्रक्चर ऑफ प्लांट. स्ट्रक्चर ऑफ प्लांट. प्लांट स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याची रचना, आकार. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इंटू टू पार्ट्स. प्लांटचं स्ट्रक्चर आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. कोणता,
एक जमिनीच्या आतमधला भाग आणि एक जमिनीच्या वरचा भाग. ओके. द स्टेम विच ग्रो above the ground and the root which grow below the ground surface. स्टेम कुठे ग्रो होतात? जमिनीच्या वरती. आणि रूट्स कुठे ग्रो होतात? जमिनीच्या आतमध्ये. above the ground and below the ground surface. Plant structure can generally be divided into two parts: the stem which grows above the ground and the roots which grows below the ground surface. The root, stem, leaves are the main parts of the plant. प्लांटचे मेन पार्ट्स कोणते आहेत? रूट, स्टेम आणि लिव्स. फ्रॉम टाइम टू टाइम प्लांट बिअर फ्लॉवर. हे 3 पार्ट तर असतातच. मॅक्सिमम प्लांटला हे 3 पार्ट असतात. कोणकोणते? रूट, स्टेम आणि लिव्स. आणि अधेमध्ये कधीतरी फ्रॉम टाइम टू टाइम द प्लांट्स बिअर फ्लॉवर्स फॉर रिप्रोडक्शन अँड फ्लॉवर्स आर ट्रान्सफॉर्म्ड इन टू फ्रूट. फ्लॉवर्स, ज्या झाडांना फ्लॉवर्स येतात त्याच झाडांना फ्रूट्स येतात आणि फ्लॉवर्सपासूनच काय होतं? फ्रूट्स तयार होतात. ठीक आहे. फ्रूटच्या आतमध्ये सीड्स असतात अँड सीड्स गिव्ह राईज टू न्यू प्लांट. फ्रूट्स हॅव सीड्स अँड सीड्स गिव्ह राईज टू न्यू प्लांट्स. ओके. तर हे झालं स्ट्रक्चर ऑफ प्लांट. चला पुढे जाऊया. आधी पहिल्या पार्टपासून स्टार्ट करूया. आपण कोणता? रूट. रूट पहा, झाडांचे रूट्स पहा कसे दिसत आहेत. तर हे ठीक आहे. रूट. द रूट्स होल्ड द सॉइल फॉर्मली. आता हे रूटमध्ये फंक्शन, रूटचं काम काय आहे ते इथे दिलेलं आहे पहा. रूट्स होल्ड द सॉइल फॉर्मली. होल्ड म्हणजे पकडून ठेवते. रूट्स काय करतात? झाडांच्या सॉइलला फॉर्मली पकडून ठेवतात. अँड अँकर द प्लांट. अँकर करणे म्हणजे झाडाला सपोर्ट देणे. झाडाला सपोर्ट देणे. रूट्स नसते ना तर झाड काय होईल? पडून जाईल. तो काय करतो? मातीला धरून ठेवतो, सॉइलला पकडून ठेवतो आणि त्यामुळे त्याच्या भरोश्यावर झाड तुमचं वर उभं वाढू शकतं. ठीक आहे. द मेन फंक्शन ऑफ रूट आर टू ॲब्झॉर्ब. द मेन फंक्शन ऑफ रूट आर टू ॲब्झॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल. सॉइलमधून वॉटर आणि न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करणे म्हणजे शोषून घेणे आणि झाडांच्या वरच्या पार्टला पाठवणे. हे कोणाचं फंक्शन आहे? हे रूट्सचं फंक्शन आहे. द रूट ऑफ कॅरेट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर फूड. कॅरेट आणि रॅडिश, कॅरेट म्हणजे गाजर आणि रॅडिश म्हणजे मुळा, हे रूट्स आपण झाडाचे खातो. आपण प्रत्येक झाडांचे रूट नाही खात, आपण काही काही झाडांचेच रूट्स खातो. बरोबर आहे ना. कॅरेट आणि रॅडिश यांचं एक का? कारण त्यांच्यामध्ये फूड स्टोअर करून ठेवलेलं असतं. झाड काय करतं? काही काही प्लांट्सच्या रूट्समध्ये फूड स्टोअर करून ठेवतं. उदाहरणार्थ कॅरेट आणि रॅडिश. तर आपल्याला लक्षात येत आहे का? 3 फंक्शन इथे आपण सांगितले आहे. पहिला, झाडाला सपोर्ट प्रोव्हाइड करणे. दुसरा, वॉटर आणि न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करणे. आणि तिसरा, फूडला स्टोअर करून ठेवणे. ओके. देअर आर 2 टाईप्स ऑफ रूट्स. रूट्सचे 2 प्रकार आहेत, टॅप रूट आणि फायब्रस रूट. टॅप रूट आणि फायब्रस रूट असे रूट्सचे 2 प्रकार आहे. पहा इथे दाखवलेले आहे. टॅप रूट. टॅप रूटचं स्ट्रक्चर पहा कसं आहे. मध्ये एक लांब लचक रूट प्रेझेंट आहे, याला मेन रूट म्हणतात. आणि मग याला साईडला काय आलेले आहे? अशा खूप सगळ्या ब्रांचेस लागलेले आहेत ना. मेन रूट सगळ्यात जाड असतं आणि बाकीचे रूट्स कसे असतात? त्याच्या कंपॅरिझनमध्ये आकाराने लहान असतात. या रूटला म्हणतो आपण टॅप रूट. जे आकाराने मोठी झाडे असतात ना, हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं झाड, बनियन ट्री, मँगो ट्री, हे जे आकाराने मोठे झाडं असतात ना, त्यांचे रूट्स टॅप रूट प्रकारचे असतात. आणि गव्हाचं झाड, ज्वारीचं झाड, राईस ट्री, हे जे असतात ना आकाराने छोटे छोटे आणि नाजूक प्लांट्स, यांचे जे रूट्स आहेत ते फायब्रस रूट्स असतात. फायब्रस रूट म्हणजे काय? याला सगळे रूट्स असे धाग्यांसारखे असतात. याच्यात कसा मेन रूट आहे एक, असा फायब्रस रूटमध्ये कुठलाच मेन रूट नसतो. सगळे रूट्स कसे असतात? सारख्या लांबीचे असतात. अशा रूट्सला म्हणतो आपण फायब्रस रूट्स. ओनियन, ग्रास यासारख्या प्लांटमध्ये कुठले रूट्स असतात? फायब्रस रूट्स असतात. ठीक आहे. ओके. चला दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे स्टेम. स्टेम पाहूया. तर द हाईट, शेप अँड साईज ऑफ द प्लांट डिपेंड अपॉन इट्स स्टेम. झाडांचा आकार, साईज ही कशावर अवलंबून असते? स्टेमवर अवलंबून असते. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ. स्टेमचं फंक्शन पहा काय आहे. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन
अँड स्टोरेज ऑफ फूड. स्टेमलाच लिव्ज येतात ना, मग फूड तयार करणे, फूड स्टोअर करून ठेवणे आणि फूड वाहून नेणे, एका पार्टपासून दुसऱ्या पार्टला फूड प्रोव्हाइड करणे, हे कशाचं फंक्शन आहे? स्टेमचं फंक्शन आहे. इन सम प्लांट इट हॅज फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे काही काही झाडांचे जे स्टेम असताना खोड ते काढून तुम्ही दुसऱ्या जागेवर लावलं तर नवीन प्लांट पण उगवू शकतं. म्हणजे काही काही झाडांमध्ये रिप्रोडक्शनसुद्धा करतं कोण? स्टेम. इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. झाडांच्या वेगवेगळ्या पार्टला सपोर्ट करणे हे सुद्धा स्टेमचं काय आहे? एक फंक्शन आहे. ठीक आहे. दुसरं पार्ट स्टेम. तिसरं पार्ट पहा काय आहे? लीफ. द लीफ इज फ्लॅट. लीफ कसं असतं? फ्लॅट असतं. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन प्रोडक्शन ऑफ फूड. याचं फंक्शन काय आहे? फूड प्रोड्यूस करणे, फूड तयार करणे, फोटोसिंथेसिसची प्रोसेस करणे. देर आर 2 टाईप्स ऑफ लीव्ज, सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ. पहा, काही काही झाडांना असं एकच पान येतं आणि काही काही झाडांना मध्ये एक देठ असतं आणि त्यांना छोटे छोटे एकापेक्षा जास्त काय असतात? प्लांट्स येतात. कडुलिंबाचं, कढीपत्ता जो असतो आपल्याकडचा, त्याचे प्लांट्स असे पानं अशी असतात ना, आणि जास्वंदीचं झाड, मँगो ट्री, त्यांचे लिव्स कसे असतात? असे एक एकच लीफ त्यांना फुटतं. तर ज्यांना एका वेळेला एकच लीफ ग्रो होतं त्याला म्हणतो आपण सिम्पल लीफ. आणि काही काही लिव्सचे एकाच लीफला एक लीफलेट म्हणतात, याला एकापेक्षा जास्त लिव्ज येतात, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड लीफ. नाव लक्षात ठेवा, सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ. लीफचे 2 प्रकार. त्यानंतरचा पार्ट आहे फ्लॉवर. फ्लॉवर इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ ए प्लांट. मोस्ट अट्रॅक्टिव्ह, सगळ्यात सुंदर झाडाचा कुठला पार्ट दिसतो? तर फ्लॉवर दिसतं. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय ए स्टॉक विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट. प्रत्येक फ्लॉवरला काय असतं? एक देठ असतं, स्टॉक, जो लांब असू शकतं किंवा आखूड पण असू शकतं. ए फ्लॉवर हॅज ए टिपिकल कलर अँड शेप. प्रत्येक फ्लॉवरचा एक स्वतंत्र विशिष्ट कलर असतो. वेगवेगळ्या फ्लॉवर्सचे कलर्स वेगवेगळे असतात. ओके. अँड द फ्लॉवर इज अन इम्पॉर्टंट मीन ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन करण्यासाठी झाडांना फ्लॉवर्सची आवश्यकता असते. ओके. आणि फ्लॉवर नंतर मग फ्लॉवरचं कन्वर्शन होतं फ्रूटमध्ये. फ्रूट हॅव डिफरंट शेप्स. Fruit contains one seed or more seeds and the pods of bean and peas are actually fruits. आपल्याला माहिती आहे ना, शेंगदाण्यामध्ये शेंगदाणा हा काय असतो? सीड असतो आणि त्याच्यावरचं जे कवर असतं ना, ते ॲक्च्युली शेंगदाण्याचं फ्रूट आहे. पीसच्या वरचं कवर पीसचं काय आहे? फ्रूट आहे. आपल्याला ग्वावा, मँगो यासारखे फ्रूट्स माहिती आहे. प्रत्येक फ्रूटमध्ये च्या आतमध्ये काय असते? सीड असते. ओके. सो हे झाले डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट. प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स आपण इथे काय केले? पाहिले. ठीक आहे. पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण काय करूया? नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला वाचायचा आहे, त्यातले हार्ड वर्ड्स तुम्हाला काढायचे आहे आणि एक सिम्पल डायग्राम ड्रॉ करा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स दाखवता येतील. तुम्हाला इच्छा असेल किंवा आवड असेल तर तुम्ही त्या डायग्रामला कलरसुद्धा करू शकता. ओके. बाय.